गणपतीचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या लालबागमध्ये आता पंडालमध्ये गणपतीची लगबग सुरू झालेली आहे। अवघे 1.5 महिने राहिलेले आहेत आणि आपण पाहतोय की घरगुती गणेश मूर्ती पूर्णपणे तयार झालेल्या आहेत। गणपतीला विद्येचा देवता मानला जातो, बुद्धीचा देवता मानला जातो आणि बुद्धिबळ खेळणारा गणपती लाडका बाप्पा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यासोबतच मूषकराज या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण जर पंडाल पाहिलं तर मूर्त्या पूर्ण तयार झालेल्या। मी सध्या सिद्धेश आर्टमध्ये आहेत आणि बाळा रावले जे आहेत त्यांच्या कारखान्यामध्ये मी सध्या उपस्थित आहेत। आपल्या सोबत आहेत ते आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। आणि गणेशाची धामधूम यावेळी नेमकी कशी आहे, कारण मूर्ती महाग झाली आहे। वारंवार नागरिक आणि गणपती बाप्पाचे जे भक्त आहेत ते तक्रार करतात। यंदाचा ट्रेंड काय ते सुद्धा सांगा। यावर्षी गणपती जास्त शाडू मातीचे जास्त बनवलेले आहेत आणि लोकांचा कल शाडू माती आणि पीओपी। लगद्याच्या गणपतीला एवढा काय कोणाचा कल दिसत नाही, कारण लगद्याचे गणपती कसे महाग आहेत इतर गणपतीपेक्षा, त्यामुळे त्याला कळत नाही। पण शाडू माती आणि पीओपी पण दरवर्षीप्रमाणे पीओपीला जास्त मागणी आहे। पण यावेळी मूर्ती स्वस्त आहेत की आणखी जास्त किमती वाढल्या आहेत बाप्पांच्या मूर्तींच्या? गणपतीच्या किमती दरवर्षी वाढतच जातात, कधीच कमी होत नाही। कारण आज पाहिलं ब्रशापासून ते रंगापर्यंत मातीपासून सर्वच रेट वाढलेले आहेत। तसेच कारागिरांचे पण रेट वाढलेले आहेत। कारागिरांचे रेट आता दिवसाला 1500 रुपये रोज झाला आहे। त्यामुळे आणि यामध्ये कारागीर पण आता कोण मिळत नाही मातीच्या गणपतीला। हां नक्कीच, त्यामुळे अडचण वाढते या सगळ्या व्यवसायामध्ये। सर्व व्यवसायामध्ये अडचण ही दरवर्षी असतेच असते। आता या ठिकाणी आता जागेचा काय प्रश्न येत नाही। यावर्षी महानगरपालिकेने म्हणजे जागेचे काही पैसे घेतलेलेच नाही। जे आम्हाला डिपॉझिट वगैरे काय जागेचं आकारणे असते त्याचे काय पैसे घेतलेलेच नाही यावर्षी। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण ही सगळ्या गणेश मूर्ती एकदा पाहून घेणार आहोत आणि बाप्पाचं दर्शन सुद्धा आपल्या TV9च्या सर्व प्रेक्षकांना करवणार आहोत। लालबागमध्ये गणेश मूर्ती ज्या आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे, कारण काही वेळानंतर या ठिकाणी गणेश भक्त येतील। या सगळ्या मूर्तींचं बुकिंग होणार आहे आणि ही सगळी मूर्ती आपण पाहतोय, रंगसंगती पाहतोय, त्यांचे आभूषण पाहतोय, कपडे पाहतोय, वस्त्र पाहतोय आणि वेगवेगळ्या रंगांचा वापर करून या ठिकाणी बाप्पांना सजवण्यात आलेला आहे। मूर्तीसाठी वापरला जाणारा सोनेरी चंदेरी रंग जे आहेत ते सुद्धा आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत आणि त्यासोबतच चित्रपट मालिकेमध्ये नावाजलेल्या भूमिका पात्र अशा मूर्ती तयार करण्यासाठी सुद्धा ग्राहकांचा कल असतो, गणेश भक्तांचा कल असतो आणि बाप्पा हा नवसाला पावतो असं म्हटलं जातं। आणि हेच कारण आहे की लालबागमध्ये गणपतीचं माहेरघर आहे आणि इथे गणेश भक्तांची रेलचेल जी आहे ती सध्या वाढताना दिसते। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।